आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा. सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ. सीमेवर उभा राहून एक जवान देशाच्या कोट्यावधी नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र पहारा देतोय. पण त्याच जवानाच्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारला. तर होय, ही घटना घडली आहे जामनेर शहरात. काही दिवसापूर्वी झालेल्या धाडसी चोरीतील आरोपींच्या मुसक्या जामनेर पोलिसांनी अवघ्या 24 तासात आवळल्या. पोलिसांनी कायद्याचा धाक दाखवला. मात्र या कारवाईला 8 दिवसही उलटत नाही तोच पुन्हा जामनेर शहरात धाडसी घरफोडी आणि यावेळी चोरट्यांच्या निशाण्यावर आलंय भारताच्या सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या जवानाचं घर. नमस्कार, आपण पाहत आहात MJ न्यूज, निर्भीड, निडर, जनतेचा आवाज. मी आपल्यासोबत दादाराव वाघ. जामनेर शहरातील सोनबर्डी शिवारात असलेल्या दर्शन पार्क परिसरात बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातील कपाट आणि लॉकर फोडून रोकड तसेच सोन्या चांदीचे दागिने लंपास करण्यात आल्याची माहिती कुटुंबियांनी MJ न्यूजशी बोलताना दिली आहे. विशेष म्हणजे ज्या घरात ही चोरी झाली ते घर आहे भारताच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या एका जवानाच्या कुटुंबाचे. मिळालेल्या माहितीनुसार या जवानाच्या कुटुंबाने साधारण 1 महिन्यापूर्वी दर्शन पार्क परिसरात घर घेतले होते आणि गेल्या महिन्याभरापासून हे कुटुंब या ठिकाणी वास्तव्यास आले होते. जवानाची मुले पुणे येथे शिक्षण घेत आहेत. मुलांना भेटण्यासाठी सीमेवर काम करणाऱ्या जवानाची पत्नी बाहेरगावी गेल्या होत्या आणि नेमकी तीच संधी चोरट्यांनी साधली का? घर बंद असल्याची रेकी करण्यात आली होती का? कुटुंबांच्या येण्या जाण्यावर कुणाची नजर होती का? ही प्रश्न आता या घटनेनंतर उपस्थित होत आहेत. अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले, घरात प्रवेश केला, कपाटाचे कुलूप तोडले आणि त्यानंतर लॉकर तोडून त्यामधील रोकड, सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याचा प्रकार समोर आला. कुटुंबीय घरी परतल्यानंतर घराचे कुलूप तुटलेले असल्याची त्यांच्या मुलाच्या निदर्शनास आले. घरात पाहणी केली असता कपाट आणि लॉकर फोडलेले दिसले आणि घरात मोठी चोरी झाल्याचे कुटुंबांच्या लक्षात आले. यानंतर तत्काळ 112 क्रमांकावर कॉल करून पोलीस प्रशासनाला घटनेची माहिती देण्यात आली. संबंधित महिलेने MJ न्यूजशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार घरातील काही रोकड तसेच अंदाजे 3 ते 4 तोडे वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. अंदाजे 3.5 ते पावणे 4 लाख रुपयापर्यंतचा मुद्देमाल चोरीला गेल्याची प्राथमिक अंदाज कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. मात्र चोरीला गेलेल्या मुद्देमालाची अधिकृत किंमत आणि नेमका तपशील पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. पण या चोरीमध्ये आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. घरामध्ये एक अनोळखी टोपी आढळून आल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे. ही टोपी कोणाचीही नसल्याचे सांगण्यात येत असून संबंधित टोपी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली आहे. आता ही टोपी चोरट्यांपैकी कोणाची आहे का? या टोपीतून पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचा पुरावा लागणार का, की तपासाला वेगळी दिशा मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र प्रश्न असा आहे, काही दिवसापूर्वी जामनेर शहरात झालेल्या धाडसी चोरीतील आरोपींना पोलिसांनी अवघ्या 24 तासात अटक केली. पोलिसांच्या या दमदार कारवाईचे नागरिकांनी कौतुकही केले. पण त्या कारवाईला 8 दिवसही उलटत नाही आणि पुन्हा बंद घर फोडून लाखोचा आवेश लंपास करण्याची घटना समोर येते. मग जामनेर शहरात चोरट्यांची एखादी टोळी सक्रिय आहे का? बंद घराची रेकी केली जात आहे का? नागरिकांच्या येण्या जाण्यावर पाळत ठेवली जात आहे का, की ही केवळ संधी साधून करण्यात आलेली घरफोडी आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता पोलीस तपासातून समोर येणे गरजेचे आहे. एक जवान देशाच्या सीमेवर उभा राहून आपल्या घरापासून, आपल्या कुटुंबापासून हजारो किलोमीटर दूर देशाचे रक्षण करतोय. पण त्या जवानाच्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना समोर येते तेव्हा प्रश्न उपस्थित होतो, सीमेवर जवान देशाचे रक्षण करतोय, पण शहरात त्यांच्या घराचे रक्षण कोण करणार? पोलीस प्रशासनाने आवाहन केले आहे, नागरिकांनो, आपणही सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे. घर बंद ठेवून बाहेरगावी जात असाल तर विश्वासू शेजारी आणि नातेवाईकांना माहिती द्या. आपल्या परिसरात एखादी संशयास्पद व्यक्ती किंवा वाहन वारंवार दिसत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. शक्य असल्यास घर आणि परिसरात CCTV कॅमेरे बसवा. कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास स्वतःहून धोका पत्करू नका.
तात्काळ 112 किंवा स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क साधा. तसेच या चोरीच्या घटनेबाबत कोणाकडे काही महत्त्वाची माहिती असल्यास ती पोलिसांना देऊन तपासात सहकार्य करा. अफवा पसरवू नका आणि कोणत्याही अप्रमाणित व्यक्तींचे नाव सोशल मीडियावर प्रसारित करू नका. आता दर्शन पार्कमधील या धाडसी घरफोडीतील अज्ञात चोरट्यांचा शोध जामनेर पोलीस किती वेगाने घेतात आणि या चोरट्यांच्या मुसक्या कधी आवडतात याकडे संपूर्ण जामनेर शहराचे लक्ष लागले आहे. या प्रकरणातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू. आपण पाहत आहात एमजे न्यूज, निर्भीड निडर जनतेचा आवाज. ताई नेमकी काय मी घटना दादाराव झाली वाघ, आणि MJ कोणता न्यूज, एरिया आहे, जामनेर. आपलं नाव काय? मी वर्षा ज्ञानेश्वर पाटील आणि हे दर्शन पार्क म्हणून मी जामनेरला 1 महिन्यापासूनच राहायला आलेली आहे. माझे मिस्टर आर्मीमध्ये लेह लडाखमध्ये आणि मी 1 महिना झाले शिफ्ट झाले इकडे आणि मुलगा माझा एक पुण्यामध्ये असतो. त्याच्या भेटीसाठी म्हणून मी शनिवारी संध्याकाळी 9:30ला इथून ट्रॅव्हल्स निघाली. तिथे सकाळी त्याला भेटली, 2-3 घंटे त्याला भेटली आणि परत संध्याकाळी वापस आली. आम्ही रविवारी तिकडे थांबून रविवारी संध्याकाळी वापस आल्यानंतर सकाळी मी सोमवारच्या पहाटेच्या सुमारास 5:30ला मी इथं पोहोचली. 5:30ला पोहोचल्यानंतर मी इथं बघितलं तर गेटला म्हणजे लॉक नव्हता. मग मुलगा म्हणाला लॉक नाही. लोखंडी गेटला की या गेटला लोखंडी गेट ओपन होता, तसं मी लॉक लावलेला नव्हता. या गेटला कट केलेलं होतं. तर मुलाला दिसलं, माझ्या मुलाने बघितलं तर मी म्हटलं लॉक लावलं, चाबी काढतोपर्यंत तो म्हटलं मम्मी तू लॉक लावलं नाही. मी म्हटलं लॉक लावून गेलो होतो आपण, बघते तर लॉक तुटलेलं खिडकीमध्ये ठेवलेला. मग इथं आलो तर इथं पूर्ण क्लिअर होतं, पण इकडे जेव्हा गेलो तेव्हा मग पूर्ण सामान फेकलेलं. पहिले तर माझ्या मुलांचं ते खेळण्याचं वगैरे आणि माझ्या मिस्टरांचा जो बॉक्स आहे त्याच्यातले पूर्ण सामान फेकून पूर्ण आस्ता केलेलं होतं. आणि जेव्हा अलमारीच्या समोर गेली तर तेव्हा तर मग पूर्ण तुम्हाला लक्षात आलं मग चोरी झाली बा असं? चोरी झाल्याचं पूर्ण लक्षात आलं, कारण पूर्ण तोडून फोडून सगळं. त्याच्यानंतर मी नातेवाईकही त्यांना कॉल केला आणि 112 म्हणजे मला कोणाचा द्यावा नंबर तेच कळतं, 112ला कॉल करून आणि मी पोलिसांना बोलवलं, मदत मागितली. मग त्यानंतर तुम्हाला कसं समजलं किंवा किती रक्कम होती आणि किती रुपयाची चोरी झालेली आपल्या इथं? ते मला तर क्लिअरच होतं का माझं मंगळ, कारण मी प्रवासात कधीच सोने वगैरे घेत नाही, घालत नाही. त्याच्यामुळे मी माझे दोन्ही मंगळसूत्राच्या पोती वगैरे सगळे घेऊन गेलेली, ठेवून गेलेली. आणि माझे जे पायल वगैरे दोन्ही, एक डेली वापरायची, एक कधीतरीच वापरायची, ते म्हणजे घरातच होते. पायातली जोडवे, सौभाग्याचं सगळं माझं घेऊन गेले ते. साधारण किती रुपयाचा मुद्देमाल असेल? मुद्देमाल तरी माझं म्हणजे 1.5 तोळं सोनं आणि 1.5 तोळं ते चांदी आणि कॅश पण होती का? कॅश 30 ते 35 हजार पर्यंत माझी कॅश होती. साधारण किती रुपयाचं असेल हे पूर्ण? पूर्ण सोनं म्हणजे 3.5-4 पर्यंत ते व्हायला पाहिजे. 3.5-4 लाखापर्यंत? हो. ठीक आहे. आणि जे FIR मध्ये आहे ते तिच्यामध्ये 74,000 रुपये लिहिले, नेमकं तुम्ही सांगितलं तर? त्यांनी रक्कम तर आम्ही सांगितली, आम्ही फक्त ग्रॅममध्ये वर्णन दिलेलं आहे की माझी ही पोत एवढ्या ग्रॅमची होती, ती पोत तेवढ्या ग्रॅमची होती, माझे जोडवे एवढ्या भाराचे होते. त्या प्रकारे त्यांनी त्यांचं काय नियम असतं त्या हिशोबाने त्यांनी ते टाकलं. बरं, अजून काही संशयित आढळलं का चोरांचं? संशयित वगैरे काहीच नाही. आम्ही घरात आल्यानंतर तपासलं, ते पोलीस आल्यानंतरच छानबीन. तर मला शिलाई मशीनवर फक्त एक टोपी नवीन आढळली. नवीन टोपी आढळली आमची नसल्यामुळे मी ते पण सांगितलं की ही टोपी आमच्या घरातली नाही. बरं, आजूबाजूला काही तपास केला असता कोणाच्या CCTV वगैरे किंवा तिच्यात काही संदिग्ध लोक आढळले का, असं काही? ते काही तपास केलेला? तपास म्हणजे ते पोलीस करते. बरं, पोलीस यांनी काय सांगितलं? त्यांचा तपास तर चालू आहे, वेगाने सांगतात की आमचा तपास चालू आहे. तसं येऊन पण गेले भरपूर वेळा, पण मागणी म्हणजे तुम्ही एकटेच असतात का मग? हो, एकटे असते मी, मुलगा आणि मी. ठीक, ओके.